नमस्कार. राम राम. राम जन्मभूमी सोहळा अगदी जवळ आलाय. रामरामने सुरुवात करणं ही आपली पारंपरिक पद्धतच आहे. महाराष्ट्रात आजही ग्रामीण भागात तुम्ही आम्ही एकच समोरासमोर भेटलो तर रामराम म्हणून बोलवायची पद्धत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम राम. नुकताच आपण एक व्हिडिओ केला होता डॉक्टर उदय निरगुडकरांसोबत. त्याचं नाव ठेवलं होतं की मंदिर उभारणीमुळे कोणाला पोटदुखी होतीये. याच सिरीजचा पुढचा भाग आता आपण करणार आहोत, कारण राम मंदिराच्या बाबत होणारी विधानं काही केल्या थांबत नाहीयेत. गेल्या आठवड्यात सॅम पित्रोडा सारख्या माणसांनी सुद्धा, जो स्वतःला आधुनिक तंत्रज्ञानाचा, सुधारणावादाचा सगळ्यांचा एक प्रणेता म्हणवतो आणि ग्लोबल काँग्रेसचा नेता म्हणवतो, अशा माणसाने सुद्धा मंदिराच्या इकॉनॉमीवरून काही प्रश्न उपस्थित केले. अर्थात जेव्हा असे नरेटिव्ह समोर मांडले जातात तेव्हा त्यांची योग्य ती उत्तरं त्यांना देणं वेळच्या वेळी हे गरजेचं असतं. आणि राम मंदिर, बेरोजगारी, रोजगार, महागाई हे सगळे असे विषय अशा पद्धतीने मांडून जनतेमध्ये एक भ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न या उच्च शिक्षित, उच्च विद्याविभूषित लोकांकडून जेव्हा होतो तेव्हा सर्वसामान्य माणूस काळजीत पडतो, संभ्रमात पडतो. त्याला कळत नाही नक्की कोण खरं आणि कोण खोटं. आपण याच सगळ्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि खरोखरच राम मंदिरामुळे इकॉनॉमीवर, अर्थव्यवस्थेवर भारताच्या काय फरक पडणार आहे आणि मंदिर उभारणं योग्य की हॉस्पिटल उभारणं योग्य, या सगळ्या वादांची जी पार्श्वभूमी आहे तिचं अगदी आपण स्पष्ट त्याचं स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न करतो आहोत. आणि त्यासाठी आजही आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर उदय निरगुडकर. राजकीय विश्लेषक ही त्यांची ओळख आहेच, पण मंदिरांच्या अर्थव्यवस्थेवर, देशभरातल्या मंदिरांच्या अर्थव्यवस्थेवर त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे एक प्रमाण मानलं जातं. ही आवर्जून सांगण्यासारखी, एक नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून त्यांची विशेष एक ओळख आता ती साहित्यिक म्हणून करून द्यावी लागेल आणि ती पण आर्थिक क्षेत्रातलं साहित्य असं त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून त्यांचा आजच्या ह्याच्यात त्यांचं बोलणं हे का महत्वाचं आहे, तर सॅम पित्रोडा सारख्या माणसाला आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांना खरं काय आरसा दाखवण्याचं काम या व्यक्तींनी करावं ही आमची इच्छा. म्हणून आम्ही त्यांना खास आमंत्रित केलेलं आहे. उदयजी, स्वागत तुमचं. नमस्कार. नमस्कार. हा, आता कसं आहे, गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या संदर्भात अनेक तर्कवितर्क, अनेक स्टेटमेंट्स यायला लागलेली आहेत. आम्हाला मंदिर नको, आम्हाला सुधारणा हव्यात, विकास हवा, शाळा कॉलेजेस हवी, हे सगळं बोलणारे आता कालपर्यंत जे रामाचा विरोध करत होते, रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत होते, आता ते रामाचा वेगळ्या पद्धतीने उदो करायला लागलेले. या सगळ्यात महत्वाचं सॅम पित्रोडाचं जे वक्तव्य आलं त्याच्यानंतर आणखीन काही काँग्रेस नेत्यांनी स्टेटमेंट्स केली. त्यातलं एक आता कर्नाटक काँग्रेसचे नेता जे आहेत के.एन. राजण्णा, त्यांनी तर म्हणजे तंबू में दो गुडिया रखकर उसे राम कह दिया असं स्टेटमेंट केलंय. तुम्ही माझ्या साईडच्या स्क्रीनमध्ये या काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य पाहत असाल. आम्ही ती ग्राफिक्सच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत राहणारच आहोत. या सगळ्याचा विचार करण्याकरता उदयजी, या सगळ्यांना एक उत्तर देणं गरजेचं आहे. मुळात रोजगार निर्मिती आणि महागाई या सगळ्याचं मंदिराशी तुलना करणं कितपत योग्य आहे हा पहिला प्रश्न. आणि यापुढे मंदिर आणि मंदिराची अर्थव्यवस्था आणि त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्यांचा होणारा संबंध, असणारा संबंध आणि होणारा परिणाम, याबाबत आपण बोलूया. तुमचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित. धन्यवाद स्वप्नीलजी. मी आता आपल्या पडद्यावर के राजण्णा हे जे कर्नाटकातले एक ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं वक्तव्य वाचलं आणि ते म्हणजे 2 तंबूत बावल्या ठेवल्या आणि त्याला राम म्हणतात. एकूणच धार्मिकतेची खिल्ली उडवणारं असं ते वक्तव्य आहे. आणि के राजण्णा सारख्या राजकारणामध्ये अनेक वर्ष, दशकं काढलेल्या व्यक्तीकडून, काँग्रेस विचारधारा मानणाऱ्या व्यक्तीकडून ते आलेलं आहे. आता गंमत आहे की त्याच कर्नाटकातल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचे एक ज्येष्ठ नेते, त्या पक्षाचे सर्वोच्च नेते राहुल गांधी हे आपल्या जॅकेटवर जानवं घालून, उपरणं घेऊन
मठांची सैर कशा करता करत होते? त्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं की मठ बकवास आहे, हे सगळं बकवास आहे, तुम्ही अजिबात जाऊ नका, हे काहीही करू नका. हे कशा करता ते करत होते? मला असं वाटतं की ही एक दोहरी नीती आहे. निवडणुका जवळ आल्या की हिंदू मतांचा प्रभाव वाढला असं लक्षात आलं की जानवं काढायचं, दत्तात्रय गोत्राय हे आवर्जून सांगायचं आणि शिवभक्त असल्याचं सांगायचं. हे सगळेच जण पक्ष करतात, म्हणजे काय फक्त राहुल गांधी यांनी केलंय अशातला काही भाग नाही. ममता बॅनर्जींनी एका प्रचाराच्या दरम्यान देवीचं स्तोत्र म्हटल्याचं आपल्याला आठवत असेल. केजरीवालनी त्यावर कडी केली. त्यांनी तर अख्ख्या सभेमध्ये टीव्ही चॅनलवर हनुमान चालिसा एखाद्या शाळेतल्या मुलांनी घडघडा पाठ म्हणून दाखवावं तसं त्यांनी पाठ म्हणून दाखवलं. इतकंच काय तर आत्ता जेव्हा राम मंदिराचा सोहळा सुरू होतोय त्यावेळेला त्यांनी त्यांच्या दिल्लीच्या राज्यामध्ये त्यांनी सुंदरकांडाचे प्रयोग हातखंडा सुरू केलेले आहेत. तर आपण हनुमान भक्त असल्याचा दावा हे आता कमलनाथ करायला लागलेत. बघेल यांनी रिलीजियस सर्किट बद्दल या घोषणा केल्या आहेत. हे काही ममता, केजरीवाल, कमलनाथ, बघेल हे काही भाजप किंवा मोदी भक्त आहेत असं काही आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे सोयीस्कररित्या हे आपलं धार्मिक पण लपवतात, दाखवतात, त्याच्याबद्दल अपॉलॉजेटिक असतात. आणि धार्मिक असणं म्हणजे सुधारणांच्या विरोधात असणं, धार्मिक असणं म्हणजे विज्ञानाच्या विरोधात असणं, धार्मिक असणं म्हणजे कुठेतरी कम्युनल या अर्थाने संकुचित प्रादेशिकतावादी असणं, अशी एक सोयीस्कर भूमिका या सुडो सेक्युलरिस्ट वाल्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यामुळे ही विधानं वारंवार येत असतात. त्यामुळे राजन्ना यांचं विधान तुम्ही कोट करत असताना राहुल गांधींचं जनेऊधारी रूप जे आहे ते जनेऊधारी विशाल रूप देखील आपण जनतेसमोर दाखवावं की तेही अनेक देवळात गेलेले होते, तेही अनेक ठिकाणी. म्हणजे आता ह्याच्यानंतर राम जन्मभूमीच्या ज्या मंदिरामध्ये काँग्रेसचा एकही नेता जाणार नाहीये का? हे जरा कृपया अयोध्येच्या आणि उत्तर प्रदेशच्या काँग्रेसच्या युनिटला विचारा. मकर संक्रांतीला जाऊन त्यांनी तिकडे काय करायचा प्रयत्न केला होता? त्यानंतर ते जाणार नाहीयेत का? त्याचं दर्शन घेणार नाहीयेत का? या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेते जे म्हणवले जातात, कायमस्वरूपी पंतप्रधानाचे उमेदवार जे आहेत, त्यांनी तर सांगितलेलं आहे की मी नंतर रामलल्लाच्या दर्शनाला जाणार आहे, आत्ता काही मी जाणार नाहीये कारण तिकडे खूप गर्दी होणार आहे आणि मंदिर अपूर्ण आहे. अशा स्वरूपाचं एक त्यांनी सांगितलं की मी काही दिवसांनी जाईन, त्यावेळेला मंदिर पूर्णही झालेलं असेल असा एक खोचक टोला देखील त्यांनी त्यांच्या उत्तरादाखल चंपतराय यांना कळवलेलं आहे. त्यामुळे हे सगळं सोयीचं राजकारण आहे, याच्याकडे त्या दृष्टिकोनातूनच पाहिलं पाहिजे. दुसरं जे विधान आहे सॅम पिट्रोडा यांचं की तुम्हाला बेरोजगारी हवी आहे का मंदिर हवंय? मंदिरामुळे बेरोजगारी येते कोणी सांगितलं? हा, मंदिरामुळे बेरोजगारी येते असा काही पुरावा आहे तुमच्याकडे? बेरोजगारी येते ती चुकीच्या धोरणांमुळे, बेरोजगारी येते ती चुकीच्या नेतृत्वामुळे, बेरोजगारी येते ती चुकीच्या प्राधान्यक्रमामुळे, बेरोजगारी येते ती हुकुमशाही प्रवृत्तीतल्या सब सरकार करेगी या धोरणामुळे. तुम्हाला एक उदाहरण देतो. 1947 साली या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला आपला जागतिक व्यापारातला वाटा 4% होता. औरंगजेबाच्या काळामध्ये भारताचा वाटा हा जवळपास 25% गेलेला होता. आणि हे संशोधन उदयनकरांचं किंवा स्वप्नील सावरकरांचं नाहीये, हे संशोधन ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचं आहे. त्यांनी हे संशोधन केलेलं आहे. 25%वरनं ब्रिटिशांच्या काळामध्ये म्हणजे 1818 पेशवाईचं आणि ब्रिटिशांचं अखेरचं युद्ध झालं. 1848 ते 1947 या काळात इतकी प्रचंड लूट केली, त्याचा आकडा सुद्धा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने काढलेला आहे. हा आकडा कित्येक ट्रिलियन डॉलरचा आहे. म्हणजे तेवढे जरी आता आपल्याला परत मिळाले तर भारताची अर्थव्यवस्था काय होईल याचा विचार करा. आता त्याच्यामुळे झालं काय की 25%वर असणारी आमची जागतिक व्यापारातला हिस्सा हा 4%वर आला. त्याच्यावर कडी केली काँग्रेसनी. काँग्रेसनी त्या काळात 85% भारत हा खेडेगावात राहत होता. इथे प्रायव्हेट उद्योजकतेला ब्रिटिशांनी पुढे येऊ दिलेलं नव्हतं, इथे कॅपिटल नव्हतं. अशा काळामध्ये जे काही आहे ते सगळं सरकार करले. 1956ची इंडस्ट्रियल पॉलिसी बघा, महत्वाची 17 सेक्टर्स जी होती ती केवळ आणि केवळ त्यांनी सरकारी क्षेत्राकरता ठेवून दिलेली होती. हा काळ अत्यंत कसोटीचा होता. 30 ते 35 वर्ष यांच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी आपल्याकडे वाढलेली आहे. आणि त्याचा असंतोष इतका दाटून आला की 70च्या दशकामध्ये सलीम जावेद यांचे शोले असेल, दीवार असेल, जंजीर असेल, या चित्रपटातला अँग्री यंग मॅन म्हणजे अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या भूमिका जर आपण पाहिल्यात तर पोलीस स्टेशन आहे तुम्हारे बाप का घर नाही, हे लोकांनी का अपील केलं, लोकांना का अपील झालं, लोकांना का आवडलं? तर 30 साल दबे हुए आवाम की वो आवाज
थी. आणि त्यांना काय आकडेवारी मिळाली होती, तर भारतीय लोकसंख्या ही 2.2% वाढते. ती आत्ता 1.1% वाढते. 2.2% म्हणजे लोकसंख्येला बेसुमार वाढत चालली. अर्थव्यवस्था 3.5%. त्यावेळेला जगामध्ये हिणवलं जायचं, हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणून आपल्याला लोक हसायचे. आणि 2.2% आमची लोकसंख्या, 3.5% अर्थव्यवस्था आणि दरडोई उत्पन्न आमचं 1.1%. दरवर्षी फक्त 1% दरडोई उत्पन्न वाढत होतं. यामुळे झालं काय, तर $20 बिलियन वरनं आमचं कर्ज $80 बिलियन वर गेलं. आणि मग 90च्या दशकामध्ये सुरुवातीला ज्या वेळेला काँग्रेसचेच परंतु बिगर नेहरू वादाचे असे पंतप्रधान जेव्हा बनले, त्यांचं नाव नरसिंहराव आणि त्यांचे अर्थमंत्री होते मनमोहन सिंग, या दोघांना बोल्ड डिसिजन घ्यावा लागला. त्यांनी या देशाचं 67 टन सोनं गहाण टाकलं, देश डिलायसन्स केला, मुक्त केला, अर्थव्यवस्था खुली केली, ती जगाशी कनेक्ट केली. कोणत्याही प्रकारचं लायसन्स राज जे होतं ते लायसन्स राज त्यांनी उखडून टाकलं. त्याचे परिणाम आपण पाहिले की नंतर पुढची 10-15 वर्ष आपण 6% आणि नंतर आता तर गेले 10 वर्ष आपण जवळपास 7-7.5% वाढतोय. त्याच्यामुळे आज परकीय गंगाजळी आहे ती $400 बिलियन वर गेलेली आहे. आज अनेक गोष्टी भारतामध्ये मॅन्युफॅक्चर व्हायला लागलेल्या आहेत. आज जो मोबाईल तुमच्या आमच्या खिशात आहे, 15 वर्षापूर्वी 100 मोबाईल मधले 2 मोबाईल फक्त या देशात बनायचे, आज 98 मोबाईल या देशात बनत आहेत. दर दिवशी प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ते बांधले जात आहेत. आज आपण इतकं रेल्वेचं नेटवर्क एका वर्षात बांधतोय की जेवढं नेटवर्क अख्ख्या स्वित्झर्लंडमध्ये आहे. म्हणजे एक स्वित्झर्लंडला पुरेल एवढं नेटवर्क आपण दरवर्षी बांधतोय. रस्ते, वीज, कोळसा, स्टील या सगळ्याच बाबतीतला आपला विक्रमी उत्पादन आपल्याला दिसून येत आहे. मागच्या वर्षी EPF म्हणजे प्रॉव्हिडंट फंडात अकाउंट उघडल्याचा जर आपण लेखाजोखा काढला तर आपल्या लक्षात येईल की प्रॉव्हिडंट फंडाची अकाउंट आपल्याकडे साधारणतः 1.5 crores इतकी आहेत. म्हणजे 12 ते 15 लाख अकाउंट्स दर महिन्याला उघडली जात आहेत. आता ही अकाउंट कोण उघडतंय, ज्यांना नोकऱ्या मिळतात त्यांनाच ती उघडली जात आहेत. त्यामुळे ह्या नोकऱ्या निर्माण होत आहेत. मग या देशासमोरची समस्या काय आहे, तर स्वप्नीलची समस्या अशी आहे की ही जी उघडलेली अकाउंट आहेत आणि यापूर्वीची जी अकाउंट आहेत त्यातल्या बहुतांशी लोकांची उत्पादन क्षेत्रात, उत्पादक क्षेत्रात, सेवा क्षेत्रात, ऑर्गनाइज सेक्टरमध्ये जरी ते संघटित क्षेत्रात नोकरीला लागले असले तरी देखील त्यांचं मासिक उत्पन्न जे आहे ते 20 ते 25 हजाराच्या पुढे जात नाही. त्यामुळे काय होतं की एकूणच अर्थव्यवस्था ही त्याची जी गती आहे ती गती कमी होऊन जाते. ते ज्या वेळेला आपण 20 ते 25 हजार, 50 हजारावर नेऊ त्यावेळेला आपली अर्थव्यवस्था किती वेगानं वाढेल. म्हणजे 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, या 16 पर्यंत आपण पोहोचलो की 16 गुणिले 2 होत नाही. मग देयर इज अ कंपाऊंडिंग ग्रोथ, 16 गुणिले 16 होतं. आणि प्रत्येक देशाच्या आयुष्यात एक मिरॅकल इयर्स नावाची गोष्ट आहे. जर्मनीमध्ये ती आलेली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी बेचिराग झालं होतं, पण पहिले 2-5 वर्ष ते चाचपडले नेमक्या करेक्ट पॉलिसीज करायला. परंतु 56 ते पुढे 30 वर्ष त्यांची ग्रोथ 7.5 ते 8% गेली. आज गेली 10 ते 15 वर्ष, 15 वर्ष आपली ग्रोथ 7-7.5% होते. अजून फक्त 5 वर्ष जर आपण योग्य धोरणं दिली, योग्य दिशा मिळाली, योग्य नेतृत्व मिळालं, कणखर निर्णय जर आपण घेतले तर हा जो आकडा आहे हा 7.5%, 8% जर वाढवत जर आपण नेला तर या बॉटम ऑफ द पिरामिडचं जे उत्पन्न आहे ते बॉटम ऑफ द पिरामिडचं उत्पन्न 20-25 हजारावरनं 30,000, 30वरनं 35,000 आणि ते जेव्हा 50,000, 40,000 असं या रेंजमध्ये जाईल त्यावेळेला आपल्या अर्थव्यवस्थेतली मल्टिप्लिकेशनची स्टेज येईल आणि खऱ्या अर्थाने इंडिया विल बिकम द मॅन्युफॅक्चरिंग हब. याचं कारण आज एवढी विमानं आपल्याकडे, आकाशा एअरलाईन आहे, इंडिगो एअरलाईन आहे, टाटा एअरलाईन आहे, यांनी या एअर इंडिया या सगळ्यांनीच विमानाच्या ऑर्डर दिल्या आहेत आणि त्याच्यामुळे आमची अर्थव्यवस्था बळकट झाली, आमच्या इथले जॉब्स वाचले. असं ट्विट या सरकारच्या पंतप्रधानांनी नाही केलं तर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेलं आहे. आता ही जी विमानं बनणार आहेत ती विमानं कुठे बनणार आहेत, ती अमेरिका किंवा चायनामध्ये बनणार आहेत का, तर नाही, ही विमानं बनणार आहेत भारतामध्ये. आता त्याच्यावर टीका व्हायला लागली की गुजरातमध्ये होणार आहेत, इतरत्र का होणार नाही आहेत. या टीकेला काय अर्थ नाही. व्हेरेवर दे फाइंड इट चीपर अँड फास्टर अँड इझियर टू प्रोड्यूस दे विल प्रोड्यूस. तीच गोष्ट इतर अनेक क्षेत्रांची आहे. तुम्हाला सांगतो, आजपर्यंत कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आपण आयात करत होतो. आपल्याकडे पहिलं घेतलेलं वॉशिंग मशीन कुठून आलं होतं बघा, विचार करा. व्हिडिओकॉन त्यावेळी निर्माता होते. ते काय करायचे, सेमी नॉकडाऊन कंडिशन मध्ये आणायचे कारण त्याच्यावर CVD कमी असायची
आणि मग ते इथे करून असेंबल करायचे आणि असेंबल करून ते आपापल्या घरी पोहोचायचे. आज तसं होतंय का? आज आपल्या गृहोपयोगी जी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आयटम आहेत त्यातले बहुतांशी आयटम संपूर्णरित्या हे भारतामध्ये बनवले जातात. इतकंच काय तर जवळपास 40 देशांमध्ये आपण कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स भारतात बनलेलं आपण एक्सपोर्ट करतो. हा कशाचा परिणाम आहे? तर या देशामधल्या मॅन्युफॅक्चरिंगला बढावा दिल्याचा परिणाम आहे. तीच गोष्ट फार्मास्युटिकलमध्ये आता आपल्याला थोड्याफार प्रकारे दिसायला लागलेली आहे. त्यामुळे पूर्वी चायना ही जगाची फॅक्टरी होती, मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी होती आणि चायना +1 म्हणजे 70 ते 75% ऑर्डर जी आहे ती चायनाला द्यायची आणि उरलेले 5-25% आहेत ते मग बांगलादेश, व्हिएटनाम, फिलिपिन्स आणि भारत यांच्यात डिवाइड करून द्यायची. असा सगळा आपल्याकडे भाग होता. परंतु आता असं नाही आहे. आता 70% हे भारताला दिले जातात आणि उर्वरित जे आहेत ते चायनामध्ये वगैरे किंवा इतरत्र वाटले जातात. सो इट्स नॉट चायना +1, तो इंडिया +1 ही पॉलिसी आपल्याकडे आलेली आहे. खूप अपेक्षेने हे सगळं लोक बघतायत. मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांचे स्टॉक्स वर चाललेत. बँका आर डुईंग व्हेरी वेल. इंजिनिअरिंग कॉलेजची जी संख्या आहे आणि त्याच्यातनं येणारी जी मुलं आहेत त्यांची संख्या प्रचंड वाढते. अर्थात त्यांच्यातनं जी गुणवत्ता निर्माण होते त्याच्याविषयी शंका आहेत, त्याच्याविषयी अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याला येत्या काही काळात सोडवावे लागतील, यात काही शंकाच नाही आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे जी आकडेवारी आपल्या समोर येते ती आकडेवारी अतिशय आश्वासक आहे. आणि सॅम पिट्रोदा हे अत्यंत उत्तम निष्णात असे टेक्नोक्रॅट आहेत. परंतु या बाबतीतलं त्यांचं मत मात्र देव आणि मंदिर आणि यांची आकडेवारी नक्की येते कुठून सर? त्यांनी कुठली आकडेवारी दिलेली नाही. म्हणजे आता रघुराम राजन असतील किंवा आणि हेही सातत्याने या सगळ्या तुम्ही जितकं सकारात्मक चित्र मांडताय तितकंच विरोधाभासात्मक चित्र ही लोक उभी करतात आणि वेगवेगळ्या अहवालाचे दाखले देऊन करतात. मुळात असं हा झाला तुम्ही जो दिला तो जगाचा आणि भारतीय पूर्ण अर्थव्यवस्थेचा दाखला दिलात, तो अत्यंत योग्य आणि लोकांना लक्षात आला असेल. पण आपण थोडस आता यांच्या मूळ मुद्द्याकडे येऊ. सध्या जे आक्षेप घेतले जात आहेत राम मंदिराच्या वरून होणाऱ्या अर्थव्यवस्थेबद्दल, तर तुम्ही जे पुस्तक लिहिलं होतं मंदिरांच्या अर्थव्यवस्थेबाबत त्याचा तुमचा त्यावेळेचा अनुभव आणि आता राम मंदिरामुळे काय फरक पडतोय हा तुमचा आत्ताचा अनुभव, तुम्ही कसं याच्यामध्ये कंपॅरिझन कसं करताय? लक्षात ठेवा, श्रद्धा ही गरज आहे आणि ती सार्वकालिक आहे, ती सर्व समाजामध्ये आहे. मग तुम्ही ती श्रद्धा परमेश्वरावर ठेवा, कृष्णावर ठेवा, रामावर ठेवा, अल्लावर ठेवा, जीजसवर ठेवा, निरीश्वरवादावर ठेवा. कुठेतरी माणूस श्रद्धा ही ठेवत असतो आणि अस्तित्वात असणाऱ्या किंवा नसणाऱ्या परमेश्वर नावाच्या शक्तीशी नातं जोडून. जेव्हा आपण परमेश्वरासमोर उभे राहतो तेव्हा अनेकांना ही कल्पना असते की परमेश्वर आपल्यासाठी काहीही करणार नाही, परंतु त्या देवासमोर उभं राहिलं की प्रयत्नवादावरचा आपला विश्वास वाढतो आणि केवळ दैववादावर आपण अवलंबून राहत नाही. आणि उद्याची किंवा रोजच्या जीवन मरणाची जी लढाई आहे ती लढण्याकरता एक बळ मिळतं, एक प्रकारची शुचिरभूतता, समाधानाची भावना निर्माण होते, मांगल्याची चांगलं काही करण्याची भावना आपल्या मनात निर्माण होते. याची लोकांना कल्पना असते. लोकांच्या श्रद्धा जशा अंधश्रद्धा असतात तशा अनेक डोळस श्रद्धा देखील असणाऱ्या आहेत. त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की श्रद्धा ही माणसाची गरज आहे आणि त्यामुळे ती माणसं काही वेळ निर्गुण निराकारावर ठेवतात, काही लोक सगुण साकारावर श्रद्धा ठेवतात. या श्रद्धा आपल्याकडे आहेत आणि त्याचं एक प्रगटीकरण म्हणून आपल्याकडे देवळं पाहिली गेली पाहिजे. आता भारताची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या कशी विभागली गेलेली आहे तर आपल्याकडे 6,30,000 6,25,000 खेडी आहेत. त्याच्यावर साधारणतः आपल्याकडे 5,000 ही तालुका किंवा सब तालुका लेवलची गाव आहेत. त्याच्यावर 750 ते 800 आपल्याकडे जिल्हे आहेत. त्याच्यावर आपल्याकडे 6 महानगर आहेत. आता ऑन अन ॲव्हरेज पाहिलं तर महानगरामध्ये किमान 1,000 देवळं आहेत. जी 750 गावं आहेत त्याच्यात किमान 500 देवळं आहेत. त्याच्या आधीची जी खूप मोठ्या प्रमाणात असलेली खेडी आहेत त्याच्यात 2-5 तरी देवळं प्रत्येक खेडेगावात आहेत. प्रत्येक खेडेगावात एक गणपती असतो, एक हनुमानजीचे असतात, एक शिवजीचं मंदिर असतं, एक देवीचं मंदिर असतं किंवा हे सगळी मंदिरं एका ठिकाणी असतात आपल्याकडे. हे आपल्याला त्यामुळे आज साधारणतः आपल्याकडे ॲव्हरेज जर पाहिलं तर 20 लाख मंदिरं या देशामध्ये असावीत असं. आणि ही सगळी हिंदू धर्मियांची घाऊक मोजदाद तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये अन्य धर्मीय म्हणजे ख्रिश्चन आहे, पारसी आहे, मुस्लिम आहे, शीख आहे, जैन आहे, बौद्ध आहे, यांच्यापैकी किंवा भारतात सर्व धर्म गुण्यागोविंदाने राहतात. त्यांचा कुठल्याचाही मी इथे समावेश केलेला नाही. आता तुम्ही लक्षात घ्या
की ही जी मंदिर आहेत त्या मंदिरामध्ये ऑन अन ॲव्हरेज किमान फक्त 50 लोक जातात असं धरा तुम्ही. फक्त सिद्धिविनायक किंवा तिरुपती बालाजी डोळ्यासमोर आणू नका. अगदी छोट्या गावातलं 100-1000 लोक असतीचं गाव, त्यात ऑन अन ॲव्हरेज संपूर्ण मिळून 50 लोक जरी जायचं असं म्हटलं तरी हा आकडा किती मोठा होतो मला सांगा. म्हणजे आज या व्यवस्थेवर किती जण अवलंबून असतात. आज एक अयोध्येचा प्रश्न तुम्ही आता काढला. आता तुम्ही एक लक्षात घ्या, हा फक्त 2.77 हेक्टरचा विषय नाही आहे. हा लाखो करोडो लोकांच्या आस्थेचा विषय आहे. आज प्रत्येकाला आपण तिकडे जावं असं वाटतंय. आज ना उद्या तिकडे लोक जाणारच आहेत. आणि तिकडे गेल्यानंतर मग काय होणार आहे, तेवढे एअरपोर्ट लागणार, तेवढे रेल्वे लागणार, मग रेल्वेसाठी रेल्वे ट्रॅक लागणार, रेल्वेची स्थानकाची संख्या वाढवावी लागेल, रेल्वेची संख्या वाढवावी लागेल, काही लोक बसने जातील, बस स्टँड वाढवावे लागतील, तेवढं पेट्रोल डिझेल लागणार आहे. त्या व्यतिरिक्त तिकडे लोक राहतील, मग तेवढं हॉटेल इन्फ्रास्ट्रक्चर असावं लागणार आहे. काही लोक जे श्रीमंत आहेत ते प्रायव्हेट वाहनातून जातील, काही लोक पब्लिक वाहनातून जातील, मग त्याकरता तुम्हाला ड्रायव्हर्स लागणार आहेत. ही एक प्रचंड मोठी अर्थव्यवस्थेची चालना आपल्याला पाहायला मिळेल. एक आपल्याकडे जे तुमच्या याला फक्त एक आकडेवारीची जोड देतो, कारण आता ती कॅट नावाची जी व्यापारी संघटना आहे त्यांनी जो अहवाल दिलाय त्याच्यानुसार जानेवारीतच, फक्त या जानेवारीपर्यंतच जवळपास राम मंदिर सोहळ्याच्या मुळे देशभरात 50,000 कोटींची उलाढाल झाली आहे. तुमच्या या ऍब्सोल्युटली आता मी तुम्हाला आकडे तेच देत होतो की आपल्याकडे रिलीजियस टुरिझम हा जो प्रकार आहे, आपल्याकडे 3 ते 4 गोष्टी करता लोक टुरिझम करतात. एक म्हणजे हाऊस मौज किंवा ज्याला आपण प्युअर पर्यटन म्हणतो त्या करता असतं, रिलीजियस असतं किंवा बिझनेस टुरिझम असतं की मी इथून दिल्लीला मिटिंगला जातो, दिल्लीहून इतरत्र काही असतं. तर हे जे एकूण टुरिझम आहे त्यातला 60% भाग हा रिलीजियस टुरिझमचा आहे. भारतामध्ये येणाऱ्या परदेशी जे टुरिस्ट आहेत त्याच्यापैकी 11% टुरिस्ट हे विविध कोणत्या ना कोणत्या तरी मंदिराला भेटी देत असतात. आणि ते जे भेटी देतात त्या भेटीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत जी GDP आहे त्याच्या 7% उलाढाल ही एकट्या पर्यटन क्षेत्रात होते. आणि ही फार कमी आहे, अत्यल्प आहे असं माझं मत आहे. ह्याच्यात कित्येक पटीनं वाढ व्हायला पाहिजे. याचा ढोबळ आकडा जर मी आता काढला तर जर 7% उलाढाल होत असेल याच्यामुळे GDPची, तर साधारणतः आय कॅन रफली से अबाउट 4 crore जॉब्स याच्यामध्ये निर्माण होतात. एकटी वैष्णोदेवीचं उदाहरण घ्यावं. 2022 साली वैष्णोदेवीला तब्बल 95 लाख टुरिस्ट गेलेले होते. आणि तुम्हाला सांगतो जाऊ इच्छिणाऱ्या परंतु गर्दीमुळे किंवा संधी न मिळाल्यांची संख्या तेवढीच होती. म्हणजे जर आपण व्यवस्थित रस्ते केले असते, तिकडे आणखीन काही गोष्टी निर्माण केल्या असत्या, पर्यटनाच्या सेवी सुविधा पुरवल्या असत्या, इथल्या हवामानाची विषमता आहे ती कमी करण्याच्या दृष्टिकोनातून, कमी त्रास होण्याच्या दृष्टिकोनातून जर काही केलं असतं तर हा आकडा 2 कोटीपर्यंतही जाऊ शकतो. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हे किती वाढतंय बघा. आणि आज काही फक्त अयोध्येचा विकास झालाय का असं नाहीये. उज्जैनला विकास झालेला आहे, केदारनाथचा विकास झालेला आहे, ओंकारेश्वरचा विकास झालेला आहे, शारदा पीठ जे काश्मीरचं आहे त्याचा विकास झालेला आहे, महाकालेश्वरचा विकास आहे, महेश्वरचा विकास आहे, तिथे कॉरिडॉर्स निर्माण झालेत. हे सगळं बघण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. आणि त्यामुळे हा जो आकडा रिलीजियस टुरिझमचा आपल्याला दिसतो तो येत्या काळात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढलेला दिसणार आहे. आणि ही लोक कुठे जातील मला सांगा. एक तर गुजरातचं उदाहरण घेऊया. द्वारका, सोमनाथ, अक्षरधाम, भद्रेश्वर, अंबाजी, शंकेश्वर एवढे एकट्या गुजरातमध्ये आहेत. सिक्कीमला तुम्ही गेलात वरती नॉर्थ ईस्टला तर हनुमान टोंक आहे. तिकडे खाली गुवाहाटीला आलात तर तिथे कामाख्या देवीचं देऊळ आहे. आता गुवाहाटी हे भारतीय मराठी माणसाला काही नवीन नाही, कारण तिकडे अनेक अर्थाने अनेक महाराष्ट्रीयन अलीकडे वस्तीला गेलेले होते. तेजपूरला जर महाराष्ट्रात गर्दी वाढली आहे. तिथे तेजपूरला होते, त्या तेजपूरला महाभैरव आहे. उत्तरांचलला आलात तर कसोनीचं बैजनाथ आहे, मनालीचं हिडिंबा मंदिर आहे, गुरगावचं शीतला देवी आहे, अरुणाचलचं परशुराम कुंड आहे, मणिपूरचं गोविंदजी अतिशय अप्रतिम संपूर्णपणे पांढऱ्या रंगात बांधलेलं असं ते देऊळ आहे. आंध्रामध्ये श्रीशैल्यम आहे, मुखलिंगम आहे, गुनुपुडी आहे, गोव्यामध्ये मंगेशी, शांतादुर्गा, महालक्ष्मी, भगवती, चंडेश्वर हे कर्नाटकामध्ये आहेत. तिथेच आणखीन विरूपाक्ष, चामुंडेश्वर, चन्नकेश्वर, छत्तीसगडचं महामाया, पानिपतचं शुद्ध महादेव, मुंबईचा सिद्धिविनायक, मुंबादेवीची
बाबुलनाथ, पुढे शनी शिंगणापूर, गाणगापूर, तुळजापूर, किती नावं तुम्हाला सांगू. राजस्थानमध्ये उदयपूरचं सासभाऊ टेम्पल, जयपूरचं गोविंदजी टेम्पल, बंगालचं काली माता, रामकृष्ण मिशनचं टेम्पल, काशी विश्वनाथ, अयोध्या, वैष्णोदेवी, बद्रीनाथ, केदारनाथ, तिरुपती, हे सगळं आपल्याकडे आहे. मला सांगा तुम्ही, या सगळ्यामुळे काहीच रोजगार निर्माण होत नाही. इथे हॉटेलांची गरज नसते, रस्त्याची गरज नसते, इथे लोक जात नसतात. असं तुम्ही का म्हणता की इथे काही. आणि हे सगळं मी तुम्हाला फक्त हिंदू मोजदाद दिली बरं का. आता जर मी तुम्हाला मुसलमानांचं किंवा ख्रिश्चनांचं सांगायचं झालं तर ख्रिश्चनांचं गोव्यातलं सेंट बॅसिलिका आहे, सेंट कॅथेड्रल आहे. शिमल्याला वरती गेलात तर सेंट मायकल तिकडे आहे. जैनांची मंदिरं तर पुष्कळ आहेत आपल्याकडे. वारंगलला आहे, जैसलमेरला आहे, अजितनाथला आहे, मेहसाण्याला आहे, गोमटेश्वरला आहे, चोबीशी-पट्टण्याला आहे. आणि मुसलमानांची घ्यायची झाली तरी भरपूर आहे. अजंठा बौद्धांची आहेत, अजंठा सोमनाथ, बोंबिला, तवंग, रूमटेक, किती नावं सांगू. ही तर ही स्वतः मी गेलेली, तुम्हाला जी मला पत्कं आठवत ती सांगतो. आता हे जे रिलिजियस टुरिझम आहे हे तुम्ही कसं नाकारणार. हे बघायला अनेक परदेशी जोडपी येतात आणि भारतात लग्न करतात. त्यांना भारतीय लग्न पद्धतीचं की टिकते याचं आकर्षण वाटतं. परंतु भारतावरच श्रद्धा नसणारी माणसं जेव्हा इथल्या आस्थांविषयी बोलतात तेव्हा त्यांना नकारात्मकच दिसणार आहे. तेव्हा त्यांना ह्या गोष्टीकडे सकारात्मकरित्या बघताच येणार नाही. त्यामुळे मंदिर रोजगार नाही पैदा करते हे त्यांचं विधान हे काहीशा आकसानं आलंय असं मला म्हणावं लागतं. जसं IT इंडस्ट्री, कृषी क्षेत्र यांचं एक अर्थव्यवस्थापन आहे, तसंच मंदिराचं देखील एक अर्थव्यवस्थापन आहे. आणि ते अर्थव्यवस्थापन आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी मंदिर पुट्टपार्थी जोपर्यंत सत्य साईबाबा होते तोपर्यंत पुट्टपार्थीचा आर्थिक विकास किती झालेला आहे मला सांगा. अक्कलकोटचा एवढा विकास जर स्वामी महाराजांचा मठ नसता तर झाला असता का मला सांगा. तुम्हाला किती किती उदाहरणं द्यायची. गजानन महाराजांचा मठ आहे, त्या ठिकाणी काही प्रचिती आली. शेगावचा गजानन महाराजांचा मठ आहे, काही ठिकाणी प्रचिती आली, काही लोकांच्या श्रद्धा बसल्या, तेव्हा लाखो हजारो लोक येतात. आज तिथल्या शेगावच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा जमणार नाही, इतक्या प्रचंड होत्या. शिवशंकर पाटलांच्या काळापासून हे सगळं सुरू आहे. म्हणजे ही व्यवस्थाच नाकारणारा वर्ग आहे. आणि दुर्दैवाने अशी व्यक्ती ही काँग्रेसच्या ओव्हरसीज सेलचा प्रमुख आहे. हे खूप वाईट गोष्ट आहे. त्यांच्या तंत्रक्षमतेविषयी, तंत्र संशोधनाविषयी, टेलिकॉम क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाविषयी मला नितांत आदर आहे. परंतु ह्या बाबतीत मात्र त्यांचा जो सॅम पिट्रोडा असण्याचा आकस आहे तो मात्र निश्चित दिसून येतोय असं मला खेदानी नमूद करावं असं वाटतं. अगदी अगदी ते तुम्ही जे असं म्हणालात सॅम पित्रोडा पासून ते कन्हैया कुमारापर्यंत सगळ्यांनीच या विरोधीची भूमिका घेण्याचा सातत्याने जे दाखवलंय, त्यांचा जो राग आणि रोष व्यक्त करण्याचा जो उद्योग सतत सुरू आहे, आपण त्याचा समाचार घेत राहूया. कारण या सगळ्या गोष्टींची याची सगळ्यांची वेळच्या वेळी चिरफाड होणं गरजेचं आहे. अन्यथा या लोकांचा खोटा नाटा जो काही प्रचार नरेटिव्ह सेट करण्याचे जे काही उद्योग सुरू आहेत यांना कुठेतरी आपण योग्य पद्धतीने आणि सप्रमाण पुराव्यानिशी आणि योग्य त्या पद्धतीने आपण हे मांडण्याचा कायम प्रयत्न करत राहू. उदयजी, तुम्ही आज ही जी काय माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यापुढेही आपण राम मंदिराशी संबंधित चर्चा कायम ठेवू. जोपर्यंत रामलल्ला प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत आपल्या कार्यक्रमातून आपण रामलल्ला करतात आणि एकूणच या सगळ्या राजकारणाचाही वेध घेत राहू आणि त्यांचा जी खरी बाजू आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न करत राहू. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. उदयजींनी जे सविस्तर विश्लेषण केलंय हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि आमच्या YouTube चॅनललाही लाईक करायला विसरू नका, कॉमेंट्स करायलाही विसरू नका आणि आमच्या पाठीशी असेच सातत्याने राहा. धन्यवाद.